ग्रहण कितना भी कायम क्यों ना हो वो सूर्या को चमकने से रोक नहीं सकता. क्या बात आहे. नाही असं काल जतीन सप्रू बोलला सूर्यकुमार यादवची 50 झाल्यानंतर. अच्छा. आणि काल सूर्यकुमार यादव बॅक इन फॉर्म आलाय जसं की मी प्रेडिक्ट केलेलं. मित्रा जर तू माझी रील बघितली असेल आपण नाही बघितली. त्यांचं पेज हे स्वतः सांभाळतात आणि स्वतःच्या रील्स नाही बघत आहेत माणसं असं. मी प्रेडिक्ट केलेलं पण जेव्हा सूर्यकुमार यादवने पहिल्या मॅच मध्ये 32 रन्स मारलेले 22 बॉल मध्ये की हीच ती इनिंग्स आहे जो भाई सूर्या भाऊंना कॉन्फिडन्स देऊन जाईल आणि त्याचे सुपला शॉट लागायला लागतील. आणि काल तू बघितलं काय झालं. सूर्याच्या फॉर्म बद्दल तू बरोबर प्रेडिक्ट केलेस पण तू पुढे बघूया आपण स्वतःच्या लाईफ बद्दल काय अजून तू फारसं ठरवू शकतेस काय होणार किंवा नाही होणार. ईशान किशन वर येऊया आपण. ईशान बद्दल काय बोलला आकाश चोपडा सॉरी जतीन सप्रू. छोटा पॅकेट बडा धमाका असं तो नाही बोलला. असं खूप आधी आकाश चोपडा. पण काल ईशान किशन स्वतःबद्दल बोललाय त्याच्या बॅटने जे त्याने बीसीसीआय ला उत्तर दिलेलं आहे त्याच्यासोबत जे काय घडलंय. बाय द वे काल पोस्ट मॅच मध्ये मी बघितलं हर्षा भोगले जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेत होता तेव्हा बाहेर त्याला फीड करून पाठवलं त्याला विचार आहे सो दॅट बीसीसीआयचं ऍडव्हर्टाइजमेंट होईल की आम्ही किती शिस्तबद्ध होतो वगैरे असं भावेशचं म्हणणं आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू होता कारण 3 वेळा सेम प्रश्न विचारला आणि ईशान किशनने 3 वेळा डॉच केला. त्याने विचारलं की आता तू आलायस तू 2 वर्ष बाहेर होतास किंवा जे काय होतं आणि तू फॉर्म मध्ये आलायस तू डायरेक्ट चांगलाच खेळतोस तर यासाठी तू काय म्हणशील की प्रत्येक प्लेअरने जाऊन डोमेस्टिक खेळावं वगैरे का. तर ईशान किशन म्हटला की नाही मी ह्याबद्दल काही शुअर नाही असं काही सांगू शकतो का म्हणून. मग थोडा तू त्या ह्याच्याबद्दल बोलला सय्यद मुश्ताक बद्दल बोलला. मग पुन्हा हर्षा भोगलेने विचारलं की हाऊ मच डोमेस्टिक क्रिकेट हेल्प्स यू. ईशान किशनने तरी पण उत्तर दिलं आतनं हर्ट आहे ईशान किशनला दिसतंय. काल तो वेगळाच खुश होता त्याला इव्हन सूर्याने पण हक केलं कारण की लोकांना आय गेस आतल्या त्यांना पण माहिती असेल की भाई ह्याच्यावर जे झालं ते चुकीचं झालंय. कारण की तो आय गेस टीम मधून ड्रॉप आउट होणं एवढं जर काही त्याने केलं नव्हतं जस्ट बिकॉज त्याने एक कंप्लेंट आणि गिल लाडका होता कंप्लेंट केली की भाई आता फटीग येतोय मला सो आय नीड अ ब्रेक. सो एव्हरीवन डिझर्व्स अ ब्रेक. जर तो 1-2 वर्ष सतत टीम बरोबर ट्रॅव्हल करतोय आणि जरा टीम मध्ये खेळवत नाही तर ऑब्व्हियसली भाई होणार. आणि इंडियात मेंटल फटीग स्ट्रिक्टच चुकीचं करतात. वीक आहे काय वेडा वेडा ह्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. हा बेभरोसा थेरपिस्ट कडे जातो अरे त्याला वेड्यांच्या डॉक्टर कडे जातो असं. जातोस तू नाही अजून तरी वेळ आलेली नाहीये मध्ये येणार होती पण आय डॉज्ड इट. जाऊ दे आपण तुझ्या पर्सनल लाईफवर नको येऊया. तुझे प्रेडिक्शन चांगले सूर्याबद्दलचे आपण क्रिकेटवर राहू. तर काल ईशान किशन तर किशनने काल जी बॅटिंग केली आहे 31 बॉल काहीतरी 76 केले त्याने 32 बॉल त्याबरोबर आउट झाला. सो जाम मिळतो त्याने काहीतरी 21 बॉल हाफ सेंचुरी मारली. सो लोकांनी आय गेस ईशान किशनला मुंबईने ड्रॉप करणं पण बऱ्यापैकी मला हेच वाटतं की नाही मुंबईने ड्रॉप करणं बरोबर कारण तो 15 करोडची व्हॅल्यू देत नव्हता मुंबईला. तो चांगला नव्हता खेळ 15 करोडची व्हॅल्यू देत नव्हता पण मुंबईचे दोन्ही ओपनर वाईट खेळत होते. पण रोहित आणि तरी ठेवायला रोहित आणि ईशान मध्ये तू ऑब्व्हियसली रोहितला ड्रॉप करायची हिंमत दाखवू शकत नाही. मुंबईचा खूप पेज बनतोय सो मी ईशानला ड्रॉप केलं. तर पण प्रॉब्लेम झाला की ईशान किशनला हैदराबादने एकदा 9 का 10 करोडला घेतला म्हणजे जास्ती प्राइसला घेतला आणि मुंबईने त्याला 15 करोड दिले जेव्हा तो तेवढा कन्सिस्टंटली खेळत नव्हता. त्याच्यानंतर मला तिलक वर्मा खेळत होता सो ते ऑब्व्हियसली तिलक वर्मा सोबत गेले आणि आता ऑब्व्हियसली काल तो चांगला खेळलाय. बट ईशान किशनचा प्रॉब्लेम आहे चांगले पिचेस जे बॉलिंग फ्रेंडली असतात त्यावर नाही खेळत चांगला. तो स्पिन पडायला चांगला व्हायला की तो फसतो जेवढी त्याची बॅटिंग मी बघितली. पण तो ऑब्व्हियसली तो चांगला प्लेअर आहे. माझ्या तर ऋषभ पंत आणि काय म्हणतो ना काय त्याच्यासाठी खूप ते अनफेअर राहिलं की तो ऋषभ पंत सोबत कम्पेअर होत होता आणि पंत ऑब्व्हियसली सुपिरियर आहे काही गोष्टींमध्ये. बरोबर टेस्ट मध्ये पंत सुपिरियर आहे त्यामुळे नेहमी ईशान किशन खालीच राहणार आहे की भाई टेस्ट आहे. आणि जेव्हा ईशान आला होता तेव्हा अंडर-19 ला ईशान कॅप्टन होता बरोबर असताना. पण पंत खूप लवकर फास्ट ट्रॅक होऊन टीम मध्ये आला. ईशान किशनचं तसं नाही झालं कारण ते पंच 1 वर्ष खूप गाजलं ना आयपीएलचं खूप जास्त कन्सिस्टंट होता ऋषभ पंत. आणि ईशान किशन जस्ट त्या पॉइंटला फिगर आउट करत होता की काय त्याचं टीम. मुंबईमध्ये डेब्यू झाला ना ईशान किशन गुजरातची टीम गुजरात जायंट्स नावाची टीम होती तेव्हा. त्यानंतर मुंबईने घेतलं अंडर द विंग्स. येस पण आय गेस रिडम्पशन आर्क होती ईशान किशनसाठी कालची मॅच की भाई मेंटल फटीग होता मला. मी नाटक नव्हतो करत आणि त्याला खरंच काल तो सेंचुरी डिझर्व करत होता आणि मारायला होती सेंचुरी पण ठीक आहे आय गेस. आणि त्याला कोणी आउट केलं तो फोक्सने आउट केलं का त्याला. ईशान किशन आउट कसं झालं मला लक्षात पण नाही. वर कॅच उडाला त्याचा नाही स्पिनरला आउट केलं त्याला कोणतरी. आणि सूर्यावर येऊया आता. तर सूर्याने काल ऑलमोस्ट 82 केले 82 केले आणि 200च्या स्ट्राईक रेटने खेळलाय ऑलमोस्ट 50 पण त्याने 200च्या स्ट्राईक रेटनेच मारले.
काल शॉट ते कनेक्ट होत होते भाई. खूप दिवसांनी बघितलं की सूर्याचे शॉट करेक्ट होत आहेत, मस्त कॉन्फिडेंटली घेतात आणि चिल खेळत होता. तर मला वाटतं त्याने च्युइंगमचा ब्रँड बदललाय. पण त्याचा जो काम नेचर जे असतं, डिमिनर त्याचं जे असतं की एकदम शांत. एक्झॅक्टली मला तोच च्युइंगम तो तसा काल लिटरली खूप शांत पद्धतीने खेळत होता. कालच्या आणि परवाच्या इनिंग्स मध्ये मला तोच फरक जाणवतो की आधी जर तू बघशील सूर्याच्या इनिंग तर तो आल्याला मारायला ट्राय करत होता, म्हणजे ते काय त्याचे शॉट्स आहेत पाठचे वगैरे ते बॉल उडवायला ट्राय करत होता तो. पण कालच्या मॅच मध्ये आणि पहिल्या मॅच मध्ये ते नाही केलं त्याने, उभं राहून खेळत होता तो. 22 बॉल खेळला तो पहिल्या मॅच मध्ये, आणि आता कालच्या मॅच मध्ये पण सुरुवातीला तो 10 बॉल 10 खेळत होता. जेव्हा ईशान मारत होता तेव्हा सूर्य उभा राहून स्ट्राईक रोटेट करत होता. एक्झॅक्टली, सूर्या उभा राहूनच खेळत होता तो, ईशान किशनला स्ट्राईक देत होता. नंतर मग त्याने थोडं कंपोजर मध्ये आला आणि मग त्याने मारायला सुरुवात केली. थोडा ईशान जायच्या आधी तो 7-8 बॉल फास्ट खेळला, बरोबर फास्टच खेळला, नंतर त्याने पेलायलाच चालू केलं. सो आय गेस ज्यासाठी ओळखला जायचा सूर्यकुमार यादव, कामनेस साठी, ती तशी इनिंग त्याने बिल्ड केली काल. येस, आणि काल त्याचे सगळेच शॉट, एस्पेशली जो मी तो शॉट म्हटला, त्याने फक्त बॉल ढकलला तिकडे, त्याने पॉइंट आणि गली च्या मधनं एक बॉल त्याने जस्ट टाकला, तो ज्या पद्धतीने 4 गेलाय, तुला कळतं की सूर्याचं काय कॅलिबर आहे. आणि तो एक बॉल असतो ना युजली बॅट्समनच्या एजला लागून जातो, तो सूर्य डेलिबरेटली मारतो. सो काल पण तो शॉट तसा खेळला, त्याचे स्कूप तर आपल्याला माहिती. शेवटी थोडं मी आता आउट होतो, 3-4 वेळा त्याने आउट होण्याचा प्रयत्न, 2-3 कॅच ड्रॉप झाला त्याच्या. काल कॉन्वे इंडियाकडनं खेळत होता, 2-3 कॅच त्याने ड्रॉप केले एकट्याने. असं आपण डिरेक्ट बॅटिंगवरच गेलो रे. प्रॉब्लेम हाच आहे, इंडियामध्ये बॉलर्सची काही किंमतच नाहीये. तर इंडियाने जेव्हा बॉलिंग सुरू केली, कालचा रनचेस रेकॉर्ड रनचेस 15 ओव्हर मध्ये इंडियाने चेस केलं. सो हाय क्विकेस्ट रनचेस 28 बॉल आपण ठेवून जिंकलो, आणि इंडियाचा आय सगळ्यात वर आहे. राईट, येस. त्यानंतर सेकंडला पाकिस्तान. हाच फॉर्म राहू दे भाई T20 वर्ल्ड कप पर्यंत, मस्त खेळा नीट. आणि इंडियाचा एक तर 2014 साली इंडियामध्ये होता तेव्हा काय झालेलं आपल्याला माहितच आहे. 16 मोदीजी, अच्छा सॉरी, 16 मध्ये होता सॉरी मोदीजी. हे उगाच ना आपण 16 मध्ये होता तेव्हा युवराज सिंगचं करिअर संपलेलं त्या वर्षी. तू 14चा बांगलादेशमध्ये होता. अच्छा, तो बांगलादेश. 16चा इंडियात होता, पण तो पण आपण हरलेलोच ना 16चा. 14-16 धोनीच्या कॅप्टन्सी मध्ये आपण 7चा वर्ल्ड कप जिंकलोय, नंतर 7 वर्ल्ड कप पण हरलो. 11चा विसरलास काय रे? 11चा वर्ल्ड कप बोलतोय ना आपण. नाही, आता मी तुला मोजवतो. 11चा वर्ल्ड कप, 2007चा T20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013ची, टेस्ट मध्ये नंबर 1 ला बोलवणं. टेस्ट मध्ये नंबर 1 तर सोडून द्यायचं का? आपण इंग्लंड 4-0 एक मिनिट, इंडिया बरेच वर्ष 1 नंबरला नव्हती, माहितीये का? धोनी यायच्या आधी, मुद्दा काही असो, वेगळं दिला आता. इंडिया धोनी यायच्या आधी बरेच वर्ष 1 नंबरला कधीच पोहोचली नव्हती, माहितीये का तुला? ठीक आहे, म्हणजे ऑस्ट्रेलिया सोडून ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खूप वर होत्या. एक्झॅक्टली, त्या काळात त्याने 1 नंबरला पोहोचवलं आपल्याला. पण ज्या काळात धोनी झाला त्या काळात ऑस्ट्रेलिया आफ्रिका लूज झाल्या होत्या. त्या काळात अजिबात नाही. धोनी ज्या काळात कॅप्टन झाला त्या काळात एक तर शेनवॉर्न सोडून गेला होता, मॅग्राथ सोडून गेला होता. सो ऑस्ट्रेलिया होती पीक, ऑब्व्हियसली पीक नसणार. ऑस्ट्रेलिया कधीच वीक टीम नसते, ती कुठल्याही काळात वीक टीम नसते. आता वीक असं इंग्लंडला पण वाटलं. असो, आपण इंडियाला पण वाटत बीजीटीला, पण त्यांनी दाखवलं. गौतम गंभीर. तर आपण 16चा T20 जो इंडियात झाला तो आपण हरलो. 14चा आय गेस बांगलादेशला झाला होता, तो इंडिया हरली, जो फायनलला हरलो. श्रीलंका जिंकली, आणि 12चा वेस्ट इंडिज जिंकली होती. बरोबर, असं लगेच होतं त्या वर्ल्ड कप हल्ली. असं खरं मध्ये 5 वर्ष झाले नव्हते. दुबई जाऊन इंडिया हरली. बॉलिंग वर येऊया थोडं. बॉलिंग मध्ये इंडियाने 208 रन्स दिले. स्टार्टला हर्षदीपला खूप मारला. लेफ्ट राईट सेंटर कॉन्वे आणि सायफर्ट घेत होते, पेलम पाल चालू होती पूर्ण वेळ. आणि हर्षित राणाला पण मारला, पण हर्षित राणा एक ओव्हर मेडन टाकलेली पहिली ब्रेक दिला. तो मला आत्ताचा शार्दुल ठाकूर वाटायला लागला. गोल्डन आर्म आहे, काय टाकतो त्याला पण नाही कळत कधी कधी. जास्त स्किल्ड वाटतो मला. फक्त गंभीरलाच कळलंय त्याच्याबद्दल. आय गेस लगेच वाईट त्याच्याबद्दल बोलतो. लगेच वाईट कुठे बोललो मी? वाईट कुठे बोललो? गंभीरला वाईट बोलायचं. गंभीर चांगला आहे भाई, 2 ट्रॉफी जिंकलो, वर्ल्ड कप तर काय करशील? गंभीरला देशील नाही क्रेडिट. T20 मध्ये चांगलंच आहे. T20 मध्ये कोण बोलतं काय? खरं. आणि मग कुलदीपने 35 रन्स दिलेत काल, 2 विकेट घेतल्यात. वरुण चक्रवर्तीने पुन्हा 1 विकेट घेऊन दिली आपल्याला 35 रन देऊन. वरुण चक्रवर्ती आय गेस आता सेटल झाला की मला काय करायचंय टीम मध्ये, माझं स्थान काय आहे, माझा रोल काय, ते माहिती पडले त्याला. तो मध्ये मध्ये ते बी युनिकचे रील्स करतो आणि क्रिकेट खेळतो. पण वरुण चक्रवर्ती विल गो डाऊन ॲज अ लेजंड असं मला वाटतं. कुलदीप बद्दल मला वाटत नाही एवढं,
पण वरुण चक्रवर्ती बद्दल वाटतं की कुलदीप मला ओव्हरऑल खूप ग्रेट बॉलर वाटतो, पण आता जसं की फॉर्मॅट वाईज तू सॅग्रिगेट केलेस तर जसं राशिद खानला पण प्रॉब्लेम काय, कुलदीपला हे लोक ड्रॉप करतील T20 मधून कधीतरी, वरुण चक्रवर्तीला ते लोक ड्रॉप नाही करणार. मे बी ती मिस्ट्री आहे त्याच्याकडे, जी आपण राशिद खान मिस्ट्री म्हणजे राशिद खान ज्या लेवलचा बॉलर म्हणला तो T20 मध्ये किंवा सुनील नारायण, तसा आय गेस वरुण चक्रवर्ती विल गो डाऊन इन द हिस्ट्री असं मला वाटतं. कुलदीप इज मोर ऑफ अ ट्रेडिशनल स्पिनर, सो तो त्याच्या स्किल्स आणि त्या सगळ्यावरती तो डिपेंडेंट राहणार नेहमीच. बरोबर. सो माझ्या ते दोघं कॉम्प्लिमेंट खूप चांगलं करतात, ऍज फार ॲज चहल टीम मध्ये नाहीये. तर मला वाटतं की कुलदीप आणि वरुणची जोडी, आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो त्यांच्यामुळे, आणि इन जनरल आता रिसेंटली जे काही T20 क्रिकेट घडलंय त्यात त्या दोघांनी खूप डॉमिनेट केलं माझ्यामध्ये. बरोबर. त्यानंतर हर्षदीपने काल 53 रन दिले, 50 मारले हर्षदीपने, पण विकेट नाही मिळाली. दुबेने 7 रन देऊन एक विकेट घेतली, गोल्डन आर्म. येस. आणि दुबे, आता मी सकाळी एक स्टॅट दिसला मला, मी काही त्याच्यावर रिसर्च वगैरे नाही केला, असं इन्स्टा स्क्रोल करत होतो तेव्हा मला स्टॅट दिसला की 2024च्या T20 वर्ल्ड कप पासून शिवम दुबे इंडियाचा सेकंड हायएस्ट विकेट गेटर आहे. हे एक मुलगी बोलली असं पण तुम्हाला सांगितलं, बोलते जरा हे मी अजिबात नाही बोललो, पण अजून मी अब्दुल शोर नाही, पण ठीक आहे. पण ऍक्च्युली मला वाटतं की शिवम दुबेकडे तो एक काय म्हणतो ना, सगळे जेव्हा बॅट्समन इतर बॉलर्सना नीट खेळतात तेव्हा तो एक येतो ज्याला मारावंसं वाटतं आणि तो विकेट काढतो असं मला वाटतं. आणि त्याचा स्लोअर पण आय गेस वर्क पण होतो, म्हणजे त्याची पेसेस काहीतरी खूप ऑकवर्ड आहे. त्याला आय गेस रोहित शर्माने त्याच्या वर्ल्ड कपला काही फार युज केला नाही, आता आय गेस सूर्य त्याला युज करेलच मला वाटतं बॉलर म्हणून, आणि थोडासा कंट्रोल, आता थोडासा बेटर पण वाटतो बॉलर म्हणून. लास्ट मॅच मध्ये पण त्याची हेअरस्टाईल फेमस झालेली लास्ट मॅच, की आईने तेल लावून दिले डोक्यावरती, थापून दिले. लास्ट मॅचला पण बॉलिंग टाकली, या मॅचला पण टाकली. आणि येस, आणि तो आहे म्हणजे तो त्याची एक तर बॅटिंग आपण बघितली काल पण त्याने ज्या पद्धतीने 6 मारलेत, म्हणजे तो एक त्याने 100 मीटरचा मारलाय, गगनचुंबी म्हणतात तो मारत होता काल. खरं, रेडिओवर आहे का गगनचुंबी छक्का. सो काल तो ते मारत होता, आणि बॉलिंग पण त्याने चांगली केली, एक ओव्हर टाकली पण चांगली केली. त्यानंतर इंडियात अजून बॉलिंग हार्दिक पांड्याने पण डिसेंट केली, त्याने 25 रन एक विकेट काढलं होतं. आणि अजून कोण होतं इंडियातनं, हार्दिकला आय गेस बुमराह काल नव्हता मॅच मध्ये, बुमराहला काल रेस्ट दिली होती, रेस्ट का एक हर्षित राणाला खेळवायचा तो, एक T20 पण इंजर्ड वगैरे झालेला का तो? नाही असंच बुमराहचं त्याचं म्हणणं नाही की मी एक मॅच बसेन तो, ते पण T20 मध्ये काय आहे, तुम्हाला काय माहिती काय असेल रिझन, पण रेस्ट असं सांगितलं होतं त्याला. पण काय रेस्ट, म्हणजे त्याला मॅच प्रॅक्टिसच देणार नाही, तुम्ही वर्ल्ड कप डिरेक्ट खेळवणार का त्याला? तो आहे, तो मशीन आहे. हे काय कळत नाही बाबा गणित काय चालू आहे मॅनेजमेंट मध्ये. असो, पण पहिल्या मॅच मध्ये पण ठीक बॉलिंग केली बुमराहने, पण तेच मी म्हणते, कारण की तो रिदम मध्येच नसणार तर तो कसा खेळणार चांगला, राईट? बरोबर. पहिल्या मॅचला तो एकदम आउट ऑफ प्लेस वाटत होता, फुलटॉस पडत होते. माझ्या इंडिया एक थर्ड बॉलर शोधते असं मला वाटतं. सो तो ऑब्व्हियसली तुझा बुमराह फिक्स आहे टीम मध्ये, आणि हर्षदीप पण मोर ओव्हर फिक्सच आहे माझ्या. सो त्यांना एक थर्ड बॉलर हवाय, जेन्युइन पेसर जो विश्वासाचा असेल. सिराज मला वाटत T20 आहे इंडियाच्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये. सो मला वाटतं की तिसरा बॉलर ते लोक हर्षित राणामध्ये शोधतात असं मला वाटतं, कारण ऑब्व्हियसली स्पिनर 2 फिक्स आहेत, वर्ण 2 फिक्स आहेत, सो एक हार्दिक फिक्स आहे. सो त्यांना एक कुशन हवंय, माहिती तो बॉलर सर्च करतात, सो त्यामुळे कदाचित ते बुमराहला रेस्ट करतात असं मला वाटतं. पण मग त्यात बुमराहचा जर लॉस होत असेल की भाई संजनाचा बुमराहचा जर लॉस होता की मॅच प्रॅक्टिसच मिळत नाहीये, रिदम मध्ये यायलाच मिळत नाहीये, तुम्ही एक मॅच खेळताय, मग ODI साठी परत बसवताय, मग टेस्ट मध्येच खेळताय डिरेक्ट, कसं पण मी 2 मॅच रेस्ट येस. म्हणजे बुमराहचं अर्ध करिअर रेस्ट मध्येच गेलंय आय गेस. आणि आय गेस जेव्हापासून BGT झाली तेव्हापासून तर जास्तच वाढलंय. त्याने ती जी काही सिरीज स्वतःवरती घेतली आहे बॉडीवरती, तिथं तर अख्खा आयुष्यभर ऐकवणार आहे आपल्याला. खरं आहे. असं बुमराह कदाचित ज्या पद्धतीचा बॉलर ही डिझर्व सम ब्रेक्स. त्यानंतर न्यूझीलंडची बॅटिंग, त्यात रवींद्र चांगला खेळला, सँटनर पण चांगले मारले उचलून. रवींद्र काल वरुण चक्रवर्तीला स्पेशली जे मारत होतो, स्लॉग जे तो करतो, आणि खूप मला असं तो खूप असं आय प्लीजिंग वाटतो. मला ते आता मॉडर्न फॅब 4 वगैरे आपण जे आपण एक बघितलेत, मला वाटतं ह्या नवीन काळातल्या फॅब 4 मध्ये तो असेल, असू शकतो तो असू शकतो. झालं, यावर आपण 2 व्हिडिओ मध्ये बोलून झालो. गिल माहित नाही, असू शकतो की नाही, ब्रुक असू शकतो. आणि मला वाटतं पाकिस्तानचा अंडर-19 प्लेअर आहे समीर मिन्हास, तो जाम भारी प्लेअर, कडक आहे. असो, आणि काल सँटनर चांगला खेळला, 47 मारले, एक 6 मारला रे त्याने, फक्त असा ठेवला बॉल टाक करून, टायमिंग प्युअर टायमिंग. पण सँटनर मोस्टली सँटनर इज मोर ऑफ विटोरी,
विटोरीच्या रिटायरमेंट नंतर त्यांना रिप्लेसमेंट मिळाली त्याची. आणि विटोरी बघशील तर विटोरी जरा लेट डिस्कवर झाला बॅट्समन म्हणून. सँडर आल्यापासून चांगलाच आहे प्रॉपर. आणि आय गेस 2 मॅच जिंकलोय आपण, सो सिरीज पण होपफुली जिंकूच. येस, आता 3 मॅच उरल्यात अजून. आता जाऊ दे, ओडीआय सिरीज आपण पहिली मॅच जिंकल्यानंतर हरलो. आणि आता वर्ल्ड कप कडे आपण चांगल्या पद्धतीने. सो आणि इंडियातच आहे वर्ल्ड कप, सो फिंगर्स क्रॉस्ड इंडिया कशी चालली आहे. येस. आणि वर्ल्ड कप अराउंड अजून एक गोष्ट खूप सध्या त्याच्यात काय म्हणतो ना, बांगलादेश. तर खूप एक पेंग्विन सध्या खूप व्हायरल होतं की एक पेंग्विन साखा झुंड आहे जो एका साईडने चाललाय पाणी प्यायला किंवा ते लोक स्थलांतर करतात, आणि एक चाललाय डोंगराकडे 70 किलोमीटर लांब, जो पोहोचेल की नाही माहित नाही, त्याचं काय माहित नाही. त्यावर लोकांनी खूप थिअरीज मांडल्यात. तुझी काय थिअरी आहे, तो का चाललाय तिकडे? तो आय गेस मुतायलाच जात असेल. मला वाटतं मुताला चाललाय, किंवा मला वाटतं ब्रेकअप पण झाला असेल कदाचित. तुला जास्त माहिती असेल रिलेटेड, मला माहिती. बांगलादेश टीम मला वाटतं ती बांगलादेशची टीम आहे. सगळे चाललेत वर्ल्ड कप खेळायला, ते चाललेत परत आमच्या देशी. पण मला वाटतं की इट्स लॉस टू क्रिकेट आय गेस. बांगलादेशच्या नावावरती एक वर्ल्ड कप येत आता राहिलाय माझ्यामध्ये, ते जिंकले असते काही जिंकले. सो आता असं त्यांना वाटतंय ना, त्यांनी ज्या पद्धतीने सोडला वर्ल्ड कप, म्हणजे ते त्यांना वाटतं मी ऑस्ट्रेलिया होत, आम्ही हा वर्ल्ड कप जिंकलो, आम्ही सोडतोय वर्ल्ड कप. बरं, तेवढा मोठा क्लॅश नाही आहे. आणि की भाई तुम्ही मॅचेस इंडियामध्ये त्यांना अनसेफ फील होईल वगैरे, पाकिस्तान बरोबर वेगळ्या लेवलच्या गोष्टी घडतात आपल्या. पाकिस्तानचे प्लेयर कधी हे म्हणाले नाही. एक्झॅक्टली. तुम्ही कोण आहात? म्हणजे ऍक्च्युली ह्याचं सगळं क्रेडिट KKR ला जातं. त्यांनी मुस्तफिजूरला घेतलं नसतं तर हे कधीच झालं नसतं. त्यांनी फीजला घेतलं पण, त्यांनी ठेवलं पण, कारण होऊन पण, आणि मग जाऊन त्यांनी बाहेर असो. सो बिचारा शाहरुखचं त्यात भरडला गेला. शाहरुख असो. तर बांगलादेश तर बेसिकली आता काहीतरी पोल झालाय त्या ICCच्या बैठकीमध्ये, ज्यामध्ये बेसिकली 2 कंट्रीज आहेत बांगलादेशच्या सपोर्टमध्ये की त्यांना त्यांच्या मॅचेस श्रीलंकेमध्ये हव्यात. तर त्या 2 टीम कोण आहेत? बांगलादेश आणि पाकिस्तान. इव्हन श्रीलंका पण त्यांच्या मॅचेस हव्यात म्हणून त्यांना श्रीलंकेने पण वोट नाही केलं. कारण की आता मी त्या ह्याचा व्हिडिओ बघत होतो, कोणता आपला असलम त्यांचा, तो नाही आपल्या इंडियाचा रे, तो अरे राजीव शुक्ला, राजीव शुक्ला तनय तिवारीचा व्हिडिओ आहे. तर तनय तिवारी हेच एक्सप्लेन करत होता की भाई मॅच हलवणं एवढी सोपी गोष्ट नाही, त्यामागे खूप मोठी यंत्रणा असते, त्यामध्ये लॉजिस्टिक्स असतात, त्यामध्ये खूप गोष्टी प्लॅन झालेल्या असतात. एक्झॅक्टली, पैसा इन्व्हॉल्ड असतो खूप लोकांचा, खूप ऍट स्टेक खूप गोष्टी असतात. सो तुमचं रिझन पण तेवढंच मोठं हवं मॅच हरवण्याचं. अनलेस यू आर BCCI and unless you are BCCI you can afford all that chaos. बांगलादेशचा जो आहे आपला कोण, जो प्रेसिडेंट नईमुल असलम, तो म्हणतो की ICCचं $200 मिलियन लॉस होणार आहे, की 200 मिलियन व्ह्युअर्स त्यांचे कमी होणार आहेत. 200 मिलियन व्ह्युअर्स वगैरे कमी होणार आहेत. तर माझं असं की नाही होणार भाई, म्हणजे नाही लॉस होणार. ICC तुमचं काय फंडिंग थांबवेल थोड्या दिवसासाठी, त्यांचे पैसे रिकव्हर होतील. नाही एवढे मोठे आहात तुम्ही. पण मला मला ती अथॉरिटीज नाही कळते की ते लोक वर्ल्ड कप सोडतात. मला कळत ते काय कॉन्फिडन्स नाही. एक्झॅक्टली, बाहेर जायचं असतं. पण मला तेच इंटरेस्टिंग वाटलं की त्यांनी श्रीलंकेला म्हटलं की आम्हाला श्रीलंकेत खेळायचंय, आणि त्यांना लंकेने पण वोट नाही केलं. त्यात एक गंमत आहे. कदाचित स्कॉटलंड चाललंय. सो लेट्स सी काय होतंय. नाही झालंय आय गेस डिसिजन, बांगलादेश इज आउट ऑफ वर्ल्ड. नाही, मे बी त्यांच्याकडे एक अजून तो ऑप्शन आहे की आम्ही भिका बघून परत नाही खेळायचं. पण मग जर स्कॉटलंडला आता तुम्ही बोलला असाल की अजून ते फिक्स नाही झालं. ओके, ठीक आहे. यस. आणि अजून काय आहे तुझ्याकडे कालच्या मॅच बद्दल? कालच्या मॅच बद्दल माझ्याकडे काही नाहीये बोलण्यासारखं. कालची मॅच ऍक्च्युअली खूपच वन साइड मॅच होती आणि खूपच इझी मॅच होती. कालच्या मॅचमध्ये एक्साइटिंग गोष्टी या दोघांची बॅटिंग सोडून काही ग्रेट नव्हत्या. सो येस, आणि त्याच एक्साइटिंग गोष्टी होत्या. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बस बाकी. ठीक आहे. सो तुम्ही पण आम्हाला सांगा की तुम्हाला कालची मॅच कशी वाटली. सूर्याचा फॉर्म परत आलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ईशान किशन परत आलाय टीम इंडियामध्ये, चांगला खेळलाय काल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि बांगलादेशच्या टीम बद्दल काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.